केकेसी टाइम्स न्यूज जामनेर। बेटावद खुर्द मॉब लिंचिंग, मुख्य आरोपियों की गिरफ्तारी में देरी पर आक्रोश, मकोका व एसआईटी जांच की मांग। जलगांव 11 अगस्त 2025 को जामनेर तहसील के बेटावद खुर्द में हुई मॉब लिंचिंग में पीड़ित की हत्या के बाद भी मुख्य आरोपी और कैफे संचालक अब तक गिरफ्तार से बाहर है। राजनीतिक रसूख के चलते कार्रवाई में देरी होने का आरोप लगाया जा रहा है। जलगांव जिला एकता संगठन ने पालक मंत्री गुलाबराव पाटिल को ज्ञापन देकर दोनों की तुरंत गिरफ्तारी, मकोका और BNS 61(2) की धाराएं लगाने, जांच SIT को सौंपने व पीड़ित की पसंद से विशेष सरकारी वकील नियुक्त करने की मांग की। साथ ही पीड़ित परिवार को 25 लाख रुपए मुआवजा और सरकारी नौकरी देने की भी मांग की गई। संगठन ने चेतावनी दी है कि अगर शीघ्र कार्रवाई नहीं हुई तो जन आंदोलन किया जाएगा। मुफ्ती खालिद फारूक शेख समेत कई पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद रहे। फोटो कैप्शन: पालक मंत्री गुलाबराव पाटिल को ज्ञापन सौंपते समय मुफ्ती खालिद व शिष्टमंडल। केकेसी टाइम्स न्यूज। पालक मंत्री महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या दोन प्रमुख मागण्या, एक प्रमुख मागणी तर SIT ची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे। आता आमची दुसरी महत्त्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टरमाइंड व जे स्वतः ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी। दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्त्वाचं याच्यात संगनमत म्हणजे जुना IPC 120 आणि नवीन BNS 61(2) प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी व त्याचसोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची याद्वारे मागणी करतोय, जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा, जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी आहे। काल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राजकीय पक्षाचे काही यामध्ये आहे तोपर्यंत मकोका लावण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। आम्ही SITची मागणी एकनाथ खडसे आम्ही पहिल्यापासून 11 तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतोय की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही, म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो, म्हणून SITची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे। आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्याच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या 8 मध्ये अटक केलेली नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक आहे।